समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। आजच्या युवा पिढीमध्ये वाढत असलेल्या विविध प्रकारांच्या व्यसनांविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे, कारण अंमली पदार्थांच्या सेवनामुळे व्यक्तींच्या आरोग्यावर अतिशय गंभीर असे दुष्परिणाम होत असतात। त्यामुळे युवा पिढीने व्यसन मुक्त राहणे आवश्यक आहे। व्यसन मुक्त पिढी हीच समाजाची खरी शक्ती असते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर सुनील हेळकर यांनी केले आहे। ते पुसेगाव तालुका खटाव येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने व्यसनमुक्त युवा पिढी ग्रंथ प्रदर्शन, वृक्षारोपण सह स्वच्छता अभियान कार्यक्रम प्रसंगी बोलत होते। यावेळी ग्रंथालयातील ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन आणि महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम एरळा न्यूज चॅनलचे उपसंपादक पत्रकार शरदराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्राध्यापक डॉक्टर संजय क्षीरसागर, प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र भोसले, प्राध्यापक डॉक्टर हनुमंत निमसे, प्राध्यापक नवनाथ लोखंडे, प्राध्यापक डॉक्टर अनिल जगताप, प्राध्यापक एम.बी. सोनार, प्राध्यापक उज्ज्वला मदने, प्राध्यापक आर.के. मुल्ला, प्राध्यापक एल.के. पवार, प्राध्यापक डॉक्टर संग्राम शिंदे, प्राध्यापक गौरव जाधव, प्राध्यापक प्रदीप गायकवाड, शशिकांत पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती। प्राध्यापक डॉक्टर संजय क्षीरसागर म्हणाले की अंमली पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर परिणाम होऊन कुटुंबाचे आर्थिक नुकसान होऊन सामाजिक प्रतिष्ठेला बाधा येऊन मानसिक अस्वस्थता निर्माण होते। त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहणे गरजेचे असल्याचे आवाहन केले। तर पत्रकार शरदराव कदम म्हणाले की विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनाच्या आहारी न जाता आपले कुटुंब, आपले मित्र आणि समाजातील व्यक्तींना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे असून ग्रंथालयाच्या माध्यमातून ग्रंथालयातील उपलब्ध असलेली विविध विषयांवरील अनेक पुस्तके, त्यातील संदर्भ ग्रंथ, साहित्यिक आणि वैचारिक पातळीवरील ग्रंथ उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करणे गरजेचे आहे। दरम्यान कार्यक्रम सांगता प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी, शिक्षक, कर्मचारी यांनी स्वच्छता अभियानात महाविद्यालयातील सर्व परिसर स्वच्छ केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुधीर धोंडगे यांनी केले, तर आभार प्राध्यापक डॉक्टर हनुमंत निमसे यांनी मानले। कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थी आणि या कार्यक्रमांतर्गत आपण एक आज प्रतिज्ञा सर्वांना देतोय। आपण सर्वांनी आपला उजवा हात पुढे करायचा आणि मी जे पुढे बोलल ते आम्ही या राष्ट्राचे विद्यार्थी आणि युवा आज गंभीरपणे अंमली पदार्थ मुक्त जीवन जगण्याची शपथ घेतो। आम्ही स्वतःला, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या मित्रमैत्रिणींना कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाच्या व्यसनापासून दूर ठेवण्याचे वचन देतो। आमच्या परिसरात किंवा त्याची विक्री आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही। अंमली पदार्थ मुक्त, सुरक्षित आणि निरोगी शैक्षणिक परिसर उभारण्यासाठी आम्ही आमच्या क्षमतेनुसार सर्वोत्तरी प्रयत्न करू आणि अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सक्रिय योगदान देऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र। रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय पुसेगाव या महाविद्यालयामध्ये विविध कोर्सेस शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सुरू आहे। BA, BCom, MA, MCom, नव्यानं BSc कॉम्प्युटर सायन्स हे वर्ग सुरू झालेले आहेत। या महाविद्यालयाचा स्वच्छ, सुंदर, रम्य असा परिसर आहे। या महाविद्यालयामध्ये एक उत्कृष्ट असं ग्रंथालय आपल्या ठिकाणी आहे। यामध्ये जवळपास 22,395 ग्रंथ आहेत। विद्यार्थ्यांना वेगवेगळी पिरियडिकल्स 29 उपलब्ध आहेत। त्याचबरोबर 11
इंग्रजी, मराठी, हिंदी वर्तमानपत्र उपलब्ध आहेत. गोरगरीब, होतकरू, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी बुक बँकेची सुविधा उपलब्ध आहे. त्याचबरोबर या महाविद्यालयाची प्लेसमेंट अतिशय उत्कृष्ट प्रकारची आहे. अनेक विद्यार्थी क्लास 1, क्लास 2 तसेच क्लास 3 महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये आज रुजू आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं महाविद्यालयांनी त्यांना आपल्या ग्रंथालयाच्या माध्यमातून, महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांना मदत केलेली आहे. त्याचबरोबर या महाविद्यालयामधील सर्व विद्यार्थ्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती, त्याचबरोबर वेगवेगळ्या संस्था आहेत. मग पुसेगाव देवस्थान ट्रस्ट असेल, वेगवेगळी माध्यमातून त्यामध्ये सहयोग संस्था असेल, परिसरातील शेतकरी असतील, वेगवेगळे देणगीदार असतील, हितचिंतक असतील, ते या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करत असतात. त्याचबरोबर वाणिज्य पुसेगावमध्ये SR रंगनाथ यांच्या जयंतीनिमित्त कॉलेजमध्ये ग्रंथालयामध्ये अनेक विविध पुस्तकांची ओळख करून विद्यार्थ्यांना दिलेली आहे. त्यामध्ये नियतकालीन, वर्तमानपत्रे इत्यादीचा समावेश आहे. विद्यार्थी रोज येऊन आपल्या कॉलेजमध्ये पुस्तकांचा वाचन करतात. त्याचबरोबर कॉलेजमध्ये अनेक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत शिक्षक लोकांनी, त्यामुळे विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. प्रथमेश संजय दळवी आणि आत्ता मी आहे कला वाणिज्य महाविद्यालय पुसेगाव येथे. रयत शिक्षण संस्थेचं हे पुसेगावमधील महाविद्यालय आहे आणि संपूर्ण खटाव तालुक्यामध्ये हे एकमेव असं महाविद्यालय की इथे सर्व ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात. तसंच या कॉलेजमध्ये आता BA भाग 1, 2, 3, BCom भाग 1, 2, 3, MA भाग 1, 2 आणि MCom सुद्धा चालू आहे. आणि या कॉलेजमध्ये आता नव्यानेच BSc कम्प्युटर सायन्स हा अभ्यासक्रम चालू केलेला आहे. आणि या ज्या महाविद्यालयामध्ये संपूर्ण ॲक्टिव्हिटीज राबवल्या जातात. थँक्यू. रयत शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य महाविद्यालय पुसेगाव या महाविद्यालयात आपल्या IQACच्या वतीनं या महाविद्यालयामध्ये आम्ही सर्वजण माननीय प्राचार्य डॉक्टर हेरकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली NACच्या 4थ्या सायकलची तयारी करत आहोत. त्या दृष्टीनं विविध उपक्रम, त्यामार्फत NSS असेल, ग्रंथालय असेल, सर्व क्षेत्रातील उपक्रमांचं आयोजन महाविद्यालयात केलं जातं. तसेच नवीन काही कोर्सेस आम्ही सुरू करतो आहोत. त्यामध्ये BSc कम्प्युटर सायन्स हा एक सर्व डिग्री प्रोग्राम आहे. परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना आमचं सर्वांचं आवाहन आहे की महाविद्यालयामध्ये त्यांनी BSc कम्प्युटर सायन्सला प्रवेश घ्यावा. एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, पुसेगाव. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.